महिना सुरू झाला तरी अजूनही लासलगाव बाह्यवळण रस्ता काम पूर्ण नाहीच। रेल्वे गेटवरील वाहतुकीच्या कोंडीने वाहन चालक ग्रामस्थ त्रस्त। मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी प्रांत, माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप खैरेंनी वारंवार भेटी देऊनही काम अपूर्णच। बाह्यवळण रस्त्यात ज्यांची शेती गेली त्यांना रुपयाही नाही, मात्र ज्यांची शेतीच गेली नाही त्यांना मात्र सरकारी तिजोरीतून लाखो रुपयांची उधळपट्टी। या भ्रष्ट कारभारावर कारवाई होऊन संबंधितांकडून सरकार वसुली करणार का? संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार का? गेल्या अनेक वर्षांपासून रखडत पूर्णत्वाकडे जात असलेला लासलगाव बाह्यवळण रस्ता 2025 अखेर पूर्ण होऊन वाहतुकीस खुला करण्याच्या वल्गना प्रशासकीय यंत्रणेने केल्या होत्या, परंतु ढिसाळ नियोजनाअभावी जुलै 2026 उजाडला तरी सदर रस्ता वाहतुकीस अद्यापही सुरू झाला नाही। त्यामुळेच मनमाड, चांदवड, नाशिक, निफाड, सिन्नरकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा प्रचंड ताण लासलगाव रेल्वे गेटवर पडून दररोजच वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते। अनेक वर्षांच्या विलंबामुळे सदर कामाची किंमत ही 65 कोटी रुपयांवरून थेट 104 कोटींवर पोहोचली आहे, तरी देखील अद्यापही रस्ता वाहतुकीस सुरू झाला नाही। टाकळी फाटा येथील विद्युत पोल शिफ्टिंग व खडीकरण, डांबरीकरण काम अजूनही बाकी आहे। या रस्त्याच्या कामासंदर्भात मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी प्रांत, माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप खैरे, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता यांनी वारंवार भेटी देऊन पाहणी केली, रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु गलथान प्रशासकीय कामांमुळे अजूनही रस्ता पूर्ण झाला नाही। सदर कामाची मुदत संपूनही 7-8 महिने झाले आहे, तरी अद्यापही काम पूर्ण होत नसल्याने वाहन चालकांनी, ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून सदर रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस खुला करून रेल्वे गेटवरील वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी केली आहे। लासलगाव बाह्यवळण रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या नाही अशा शेतकऱ्यांनाही अधिकाऱ्यांनी भरघोस टक्केवारी घेऊन सरकारी तिजोरीतून लाखो रुपयांची खैरात वाटली आहे, तर ज्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात जमिनी गेल्या त्यांना 1 रुपयाही दिला नाही। त्या शेतकऱ्यांना सरकार विरोधात न्यायालयात भांडावे लागत आहे। भूमापन अधिग्रहण प्रक्रियेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी व सरकारी तिजोरीतून अधिकाऱ्यांनी मोठी टक्केवारी घेऊन उधळलेले करोडो रुपये वसूल करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा